6 ऊर्जेंद्रियामधील पुढील ऊर्जेंद्रिय, पुढील षडरिपू क्रोध. क्रोध म्हटल्यानंतर आता हसायला येतंय, पण ज्यावेळेस क्रोधाची भावना उठते, क्रोध येतो, त्यावेळेसची परिस्थिती काय असते? त्यावेळेस मनामध्ये डोक्यामध्ये काय विचार असतात? हा क्रोध येतो कोणाला? हा क्रोध येतो कुठून? त्याची उत्पत्ती कुठून आहे आणि हा कुठपर्यंत पोहोचतो हे समजलं, हे उमजणं क्रोधाचा जागर आहे. क्रोध मानवी जीवनासाठी आवश्यक गोष्ट आहे, मात्र किती? गरजेपुरता. अति क्रोध तुमच्यासाठी हानिकारक आहे. राग, क्रोध ह्या मानवी मनाच्या अंतःकरणात, हृदयात, भावशाखेमध्ये निर्माण होणारी एक ऊर्जा आहे. तिथून उठणारी एक भावरूपी ऊर्जारूपी एक चेतना आहे, जी रागाची आहे. रागाचा योग्य वापर, रागाचा योग्य वापर ऊर्जेचा योग्य वापर केल्यासारखा आहे. जशी गतीची ऊर्जा आहे, स्थितीची ऊर्जा आहे, पाण्याची ऊर्जा आहे, सूर्याची ऊर्जा. सूर्याच्या ऊर्जेमुळे भरपूर लोकांच्या शरीरावरती किंवा चेहऱ्यावरती काळे डाग पडतात. ते सोलर प्लेट जर वरती लावले तर त्यामुळे काय होतं? घरामध्ये ऊर्जा लाईटच्या स्वरूपात भेटते. योग्य वापर समजला, योग्य वापर उमजला तर त्यातून आपल्याला फायदा होतो. हे कशातून समजेल, हे कशातून उमजेल? हे समजणार तुमच्या संस्कारातून, हे उमजेल तुमच्या संगतीमधून, तुमच्या मार्गदर्शनातून. तुमचे संस्कार, तुमची संगत, तुमचे मार्गदर्शन हे ठरवतात. हे ऊर्जेंद्रिय, हा क्रोध, हा राग तुम्हाला फायदा देणार, तुमची उन्नती करणार की तुमचं नुकसान करून जीवन यामध्ये नष्ट करणार. तुमचे संस्कार, तुमची संगत आणि तुमचे मार्गदर्शन. माझा एक मित्र होता, वयाने 2 वर्षांनी मोठा असेल माझ्यापेक्षा. ज्यावेळेस मी 8वीला, हे शरीर ज्यावेळेस 8वीला होतं त्यावेळेस तो 10वीला होता. 10वीमध्ये तो नापास झाला. त्याचे जे मित्र होते, त्याचे नातेवाईक, त्यातले भरपूर मित्र माझे मित्र होते, तर त्यांनी त्याला एवढा अपमान केला, एवढी ती चेष्टा केली, त्याला एवढा राग आला त्यातून. तो 2 वर्ष काय कोणालाच दिसला नाही, काय नाही. दोन वर्षानंतर 10वीचा जो विषय राहिला होता, नापास झाला होता, तो त्याने व्यवस्थित केला, काढला तो विषय, पास झाला 10वी. ते 10वी पास झाल्यानंतर तो 2 वर्ष कोणालाच दिसला नाही. 2 वर्षानंतर ज्यावेळेस तो डायरेक्ट 12वी पास झाला त्यावेळेस तो तालुक्यामध्ये पहिला आला होता. मग मध्ये आधी भेटणं वगैरे हे सुरूच होतं, कधीतरी भेटणं वगैरे, पण तो कोणाशी बोलत नव्हता, जास्त चर्चा करत नव्हता. ज्यावेळेस तो तालुक्यामध्ये पहिला आला त्यावेळेस मी एकदा त्याला भेटलो आणि विचारलं, हे कसं काय? चांगली गोष्ट आहे म्हटलं, पण हे कसं काय, हे मला पण सांग ना. तर त्यावेळेस त्याने मला सांगितलं, ज्यावेळेस माझी चेष्टा करण्यात आली, ज्यावेळेस माझा अपमान करण्यात आला, ज्यावेळेस मला त्रास देण्यात आला, त्यावेळेस खूप राग आला म्हटले मला, खूप राग, भरपूर. घरी आलो, घरून भांडण करण्यासाठी काठी घेऊन जात होतो, ह्यांना ठेवणारच नाही, सामना होणार. त्यावेळेस माझ्या आईने मला पकडलं आणि सांगितलं, तू 10वी नापास झाला म्हणून ही लोक तुझी चेष्टा करतायत ना,
ह्याने तुझा अपमान केला ना, तुला राग आला ना, हो, किती आला? भरपूर आला. अजून नाही, ह्याच्यापेक्षा जास्त भरपूर आला पाहिजे. आणि या रागाचं, या अपमानाचं उत्तर तू असं दे, जेणेकरून आयुष्यभर त्यांना झालेल्या त्यांच्या कृतीचा पश्चाताप होईल. इथं दुसरी ऊर्जा उठलेली आहे, द्वेषाची. ती अज्ञानात उठलेली आहे. मात्र या शरीर रूपाचं, या देहरूपाचं जे जीवन आहे, यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्या हातून घडल्या पाहिजेत. तर त्यावेळेस माझ्या मित्राच्या याने सांगितलं, तू याचं उत्तर असं दे की जेणेकरून त्यांना आयुष्यभर त्याचा त्रास झाला पाहिजे. ते म्हटले, काय करू? तुला खूप राग आलाय ना? हो, खूप राग आलाय. मग एवढाच राग त्या अभ्यासामध्ये दाखव, अभ्यास कर. त्यांनी त्या पूर्ण ऊर्जेचं रूपांतर अभ्यासामध्ये केलं. ती पूर्ण ऊर्जा, ती शक्ती, ती ताकद त्यांनी अभ्यासामध्ये लावली. 2 वर्ष कोणाला तोंड दाखवलं नाही, काही नाही. आणि 2 वर्षानंतर डायरेक्ट तो 12वी मध्ये तालुक्यात पहिला आला. पुढे एज्युकेशन झालं कंप्लीट. आज एक चांगल्या पोस्टवरती, क्लास 2 पोस्टवरती गव्हर्नमेंट अधिकारी म्हणून तो काम करत आहे. हे आहेत संस्कार, हे आहेत संगत, आणि हे आहेत मार्गदर्शन. जर तुम्हाला योग्य संस्कार असतील, योग्य मार्गदर्शन असेल, योग्य संगत असेल, तर येणाऱ्या प्रत्येक ऊर्जेचं रूपांतर तुम्ही हे चांगल्या कर्मात करणार. त्यातून तुम्हाला फायदा होणार. राग आलाच पाहिजे, मुंगीलाही राग आहे, मात्र तो शुद्ध पाहिजे. शुद्ध राग तुम्हाला बुद्धतापर्यंत नेईल, अशुद्ध राग तुम्हाला बुद्धू बनवेल, जीवन नष्ट होईल. अयोग्य रागाचा वापर, जर मार्गदर्शन चांगलं नसेल, संस्कार व्यवस्थित नसतील, संगत योग्य नसेल, बेशुद्ध संगत असेल, अशुद्ध संस्कार असतील, तर त्याचे परिणाम भांडण, फायटिंग, सामना, मारामारी, खून, मर्डर पर्यंत जाते. ज्यावेळेस क्रोध या ऊर्जेंद्रियाचा मी अभ्यास करत होतो, त्यावेळेस मी भरपूर कैद्यांचे इंटरव्ह्यू पाहत होतो, त्यांचे विचार बघत होतो. जाणून घेण्याचा प्रयत्न होता की राग आहे काय, उठतो कुठून, करतो काय. त्यावेळेस समजलं, जेवढे जेवढे कैदी जन्मठेप भोगत आहेत, जेवढ्या कैद्याच्या हातून खून, मर्डर हे मोठ्या प्रमाणामध्ये झाले, त्यांना विचारण्यात आलं, हे कसं झालं, हे कशामुळे झालं. ते म्हणतात नाही माहीत. ते झालं एवढं माहीत आहे त्या वेळेत, पण ते कसं झालं नाही माहीत. हे कसं झालं हे माहीत नाही म्हणजे ती बेशुद्धी आहे. एक व्यक्ती आहे जो रात्री मस्त ड्रिंक वगैरे घेऊन आलेला आहे, गल्लीमध्ये गोंधळ करतो, फायटिंग करतो, प्रत्येकाला बोट करून शिव्या वगैरे देतो. नाद करायचं नाही आपला, खतरनाक, सगळ्यांना विकत घेईन, एका एकाला सोडणार नाही. ज्यावेळेस सकाळी या व्यक्तीला पण भेटतो आणि विचारतो, महाराज रात्री काय झालं होतं? ते म्हणतो, रात्री कुठं काय झालं होतं? तुम्ही काय काय बोलतो? मी अजिबात नाही, ओळखतच नाही मी तुम्हाला, मी बोललोच नाही, शक्यच नाही. ज्यावेळेस त्यांना ती रेकॉर्डिंग दाखवली जाते, त्यावेळेस ते म्हणतो, हे मला नाही माहिती कसं काय झालं. कसं झालं माहीत नाही म्हणजे ते एक बेशुद्धी आहे. ज्या पद्धतीने अल्कोहोल ड्रिंक तुमच्यामध्ये एक बेशुद्धी निर्माण करते, त्याच पद्धतीने हा राग सुद्धा तुमच्यामध्ये एक बेशुद्धी निर्माण करतो. आणि याच बेशुद्धीमध्ये लोकांचं आयुष्य वाटोळं झालेलं आहे. आणि हाच राग जर शुद्धीवर असेल तर त्या लोकांचं कल्याण झालेलं आहे. परम अवस्थेला उपलब्ध झालेले आहेत लोक, बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ केलेले आहे, शारीरिक प्रगती झालेली आहे, आध्यात्मिक प्रगती झालेली आहे, मानसिक विकास झालेला आहे. हे सर्व होतं कशामुळे? रागामुळे. मात्र कोणता? शुद्धीवर आहे की बेशुद्धीमध्ये आहे. असे लोक आपण पाहतो ज्यांनी आयुष्यात कधीही हिंसा केलेली नाही, मात्र योग्य संस्कार नसल्यामुळे, संगत नसल्यामुळे आणि मार्गदर्शन नसल्यामुळे अचानक एखादी कृती घडली, क्रिया घडली, घटना घडली, ज्यातून भरपूर
रागाची ऊर्जा निर्माण झाली आणि याच्यामधून त्यांच्याकडून गैरकृत्य झालं. हे गैरकृत्य का होतं? बेशुद्धीमध्ये होतं, शुद्धीमध्ये होत नाही. रात्री जो व्यक्ती दारू पिऊन बडबडत होता ते सकाळी बोल म्हटलं तर बोलायला तयार नाही. मी ओळखतच नाही म्हणणार तुम्हाला. का? कारण ते सर्व बेशुद्धीमध्ये होतं, शुद्धीमध्ये नाही. रागामध्ये सुद्धा आपल्याला ही शुद्धी निर्माण करायची आहे. ही शुद्धी रागामध्ये निर्माण करायची आहे. ही बेशुद्धी नष्ट करायची आहे. आलेल्या प्रत्येक ऊर्जारूपी रागाचं, भावरूपी रागाचा आपल्याला फायदा झाला पाहिजे. एक व्यक्ती आहे आज माझ्या समोर बसलेला आहे. मी त्यांना म्हटलं ठीक आहे या, तू व्यवस्थित उठेल आणि निघून जाईल. अक्कल आहे का नाही? किती वेळ बसायचं असतं, किती वेळ घ्यायचा असतो. ज्यावेळेस हे माझे शब्द त्याच्या कानावर पडतील त्यावेळेस तो खुर्ची जी शांत बसला खडकून उठेल, फेकून देईल, तडतडत निघून जाईल. हे काय निर्माण झालं? ही त्याच्या अंतःकरणातून, हृदयातून उठलेली एक ऊर्जा आहे, भाव ऊर्जा आहे. ही ऊर्जा कशी निर्माण झाली? कशी निर्माण झाली? रागातून निर्माण झाली. राग काय करतो? राग ऊर्जा निर्माण करतो. मात्र या ऊर्जेचा तुम्ही वापर कसा करता हे तुमचे संस्कार, संगत, मार्गदर्शन ठरवते. भरपूर लोक राग, क्रोध अति मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस येतो त्यावेळेस ते दाबून ठेवतात, शांत बसतात. कारण राग नेहमी कुठे बाहेर येतो? राग कुठे? रागाचं प्रदर्शन कुठे होतं? कमजोर लोकांवरती रागाचं प्रदर्शन होतं. हातामध्ये काठी आहे, गाईला माराल, शेळीला माराल, कुत्र्याला माराल, म्हशीला माराल, गाढवाला माराल. काठी घेऊन कधी वाघावर जाल? काठी घेऊन कधी सिंहाच्या अंगावर जाल का? का नाही? तिथे शक्ती आहे, सामर्थ्य आहे, ऊर्जा आहे. जिथे ऊर्जा कमी आहे, जिथे शक्ती कमी आहे, जिथे दुबळेपणा आहे, अशा ठिकाणी राग बाहेर येतो. राग सुद्धा खूप विचार करून बाहेर येतो. जिथे अशक्त दिसतं तिथे राग बाहेर येतो, जिथे शक्ती आहे तिथे राग बाहेर येत नाही. मग हा बाहेर न आलेला जो राग आहे हा काय करतो? हा शरीरामध्ये कचरा निर्माण करतो, ग्रंथी निर्माण करतो. हा बाहेर न पडलेला राग मनामध्ये, अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये कचरा निर्माण करतो. आज संध्याकाळी जो कचरा घरामध्ये साचलेला तो संध्याकाळी जर बाहेर नाही टाकला तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये दुर्गंधी तयार होते, तिसऱ्या दिवशी त्यामध्ये जंतू तयार होतील, चौथ्या दिवशी त्यामध्ये किडे तयार होतील, पाचव्या दिवशी संपूर्ण घरामध्ये घाण निर्माण होईल, दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण होईल. त्यातून लोक, घरातील लोक, कुटुंबातील लोक, शेजापाजारी रोगी, आजारी, व्याधीयुक्त शरीर निर्माण होईल. मानसिकता बिघडेल, आरोग्य बिघडेल. कशामुळे? कचऱ्यामुळे. हा बाहेरचा कचरा आहे ज्यामुळे एवढे परिणाम निर्माण होऊ शकतात. जो कचरा आत साचतोय वर्षानुवर्षे याचा कोणीच विचार करत नाही. पाऊस पडला घरामध्ये, घराच्या वरती थोडीशी साहित्य पडलेलं असतं त्यामध्ये पाणी साठतं, मच्छर तयार होतात, डेंग्यू, मलेरिया बाहेर येतात या मच्छरमुळे. का? घाण पाणी आहे, खराब पाणी आहे याचा विचार लगेच होतो. नगरपालिका येते, समाज प्रबोधन करते, घरावरील पाणी साचलेले भांडे टाकून द्या, घरामध्ये हे लावा, ते वापरा, ते करा, हे एनर्जी ड्रिंक घ्या, ते खावा, पपईचा ज्यूस प्या, कुळवेलचा ज्यूस प्या, किवी खावा, ड्रॅगन फ्रूट खावा. हे कधी होतं? ज्यावेळेस बाहेरून कचरा येतो. ज्यावेळेस आतमध्ये सुरू आहे, हे वर्षानुवर्ष आतमध्ये जो कचरा वाढत आहे, साचत आहे आणि हा जो दुर्गंधी निर्माण करत आहे याबद्दल आपल्याला माहितीच नाही. याबद्दल का माहिती नाही? बेशुद्धी तेवढी मोठी आहे. शुद्धीवरती आपलं जीवन नाही. दारू पिणारा फक्त रात्री बेशुद्ध असतो, सकाळी तरी शुद्धीवरती येतो. न पिणारे 24 तास बेशुद्ध मध्ये आहेत. काय होतंय हे माहीत नाही. जो कचरा आतमध्ये साचलेला आहे त्याचा निचरा झाला पाहिजे व्यवस्थित. जो कचरा, जिथे राग बाहेर नाही, राग आलेला आहे, खूप ठिकाणं असतात, खूप जागा असतात, खूप प्रसंग असतात ज्यामध्ये भरपूर राग आला.
मात्र तो बाहेरच नाही काढता आला, काही कारणामुळे, इतर कोणत्याही गोष्टीमुळे. मग तो आत राहिला ना, आत राहून करतो काय, ती धग आहे जसे ज्वालामुखीची, धग 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 धग, ती आतमध्ये रोग व्याधी आजार निर्माण करते, ती प्राण ऊर्जा नष्ट करते, तो आनंद नष्ट करतो. यामुळे यकृताचे विकार, भरपूर लोक तुम्हाला असे भेटतील ज्यांनी आयुष्यात कधीही व्यसन केलेले नाहीत, कधीही अल्कोहोल घेतलेलं नाही, मात्र तरी त्यांचं यकृत विकार आहे, लिव्हर सिरोसिस आहे, फॅटी लिव्हर आहे, काही वेळ झालेली आहे. हे कशामुळे होतं? वर्षानुवर्ष आतमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे होतं. भरपूर माता भगिनींना मासिक पाळीच्या समस्या आहेत. हे कशामुळे होतंय? हे आतमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे होतंय. सशक्त लोकांना सुद्धा हातापायाला गोळे येतात. हे कशामुळे होतंय? हे आतमध्ये साचलेल्या कचऱ्याचा परिणाम आहे. व्यवस्थित काळजी घेऊनही भरपूर लोकांना पचनक्रियेच्या समस्या आहेत. शरीरात उष्णता वाढत आहे, मूळव्याधीचा त्रास आहे. हे कशामुळे आहे? शाकाहारी भरपूर लोक आहेत, तरी त्यांना मूळव्याधीची समस्या आहे. हे का आहे? विचारतात नाही, आम्ही तर शाकाहारी आहे, मांस वगैरे अजिबात खात नाही, व्यायाम करतो, काळजी घेतो, तुम्ही सांगितलं सर्व गोष्टी करतो, तरी होते का? कारण हा आतमध्ये साचलेला कचरा आहे. अंतःकरणामध्ये, हृदयातून जी ऊर्जा बाहेर उठली ती बाहेर नाही गेली, ती आतमध्येच राहिलेली आहे. हा निर्माण झालेला कचरा आहे. ह्याचा सगळ्यात मोठा परिणाम अजून एक येतो, बाहेर जर नाही पडली तर जिथं तयार होते त्या अंतःकरण हृदयावरती होतो याचा परिणाम. पुण्यामध्ये एक जोडपं होतं, नवरा बायको दोघं जण, एकदम व्यवस्थित संसार, सुखा समाधान आनंदाचा संसार. नवरा IT कंपनीमध्ये जॉब करत होता, बायकोही IT कंपनीमध्ये जॉब करत होती. दोघांचा पगाराचा मस्त मजेत व्यवस्थित जीवन जगायचे. दोघांचं एके दिवशी ठरलं, आज घरी दोघांनी लवकर यायचं, लवकर आल्यानंतर फ्रेश व्हायचं, दोघांनी स्वयंपाक बनवायचा, जेवण करायचं आणि मस्तपैकी झोपायचं. ठरल्याप्रमाणे पत्नी वेळेवर आणि लवकर घरी आली. तिने फ्रेश झाली, नवरा आत्ता येईल नाही आला. स्वयंपाकाला घेतलं, स्वयंपाकाची तयारी झाली, नवरा आत्ता येईल नाही आला. स्वयंपाक बनवला, नवरा आत्ता येईल नाही आला. तिने एकटीने जेवण केलं, नवरा आत्ता येईल तरी नाही आला. ती झोपणार, आता येईल तरी नाही आला. ती झोपली तरी नवरा आला नाही. तासाभराने नवरा आला. ही गाढ झोपेमध्ये होती. दरवाजेची बेल वाजवली, दरवाजा उघडला गेला. आता जेवढ्या क्रिया ठरल्या होत्या त्यातली एक ही क्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे ऊर्जा तर आतमध्ये निर्माणच झाली होती. आपली ऊर्जा निर्माण व्हायला काय थोडा वेळ लागतो आपल्याला. तो नवरा दिसल्याबरोबर ते सगळे आगीचे गोळे तोंडातून बाहेर पडायला सुरू झाले त्या बाईचे. अक्कल आहे का नाही, डोकं आहे का नाही, कशाला लग्नच करायचं, कशाला हेच करायचं, कशाला लोकांचं आयुष्य खराब करायचं, जमत नव्हतं तर ठरवलंच का, जमत नव्हतं लग्न केलंच कशासाठी. आपल्यासोबत पण घडतं ना हे सगळं. आपल्यासोबत हे सगळं घडतं. त्यांनी एका शब्दाने विचारलं नाही, बाबा तुला का जमलं नाही, सकाळी ठरवलं होतं आपण, त्याचा आपण कधीही विचार केला नाही. पिछेमुड आपण कधीच केली नाही. आपण नेहमी परेड मध्य से तेज, पिछेमुड सुद्धा आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस पिछे वळून करतो. जागेवर उभारून पिछेमुड झाला पाहिजे, म्हणजे पाहता आलं पाहिजे ज्याच्यावर आपण राग करतोय त्याचं कारण तर काय आहे, थोडंसं समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळेस याचा विचार करून नाही चालत. जिथून ऊर्जा उठते कधी तर तिथूनही विचार केला पाहिजे, इथूनही कधीतरी विचार केला पाहिजे, हृदयातून कधीतरी विचार केला पाहिजे, प्रेमाच्या भावनेतून, आनंदाच्या भावनेतून कधीतरी विचार केला पाहिजे. नाही केला गेला. घरोघरी मातीच्या चुली, दरवाजा उघडल्याबरोबर सगळे आगीचे गोळे बाहेर.
लायकीच नाही, नशीबच फुटकं आहे आमचं तर आयुष्यच वाया गेलं. नका बोलू या गोष्टी, ज्या नाहीत त्या नका बोलू, जे नाही ते नका मागून घेऊ. हे मागून घेते प्रकृतीकडून तुम्ही, हे दे मला, ह्याची मला गरज आहे, हे मी फील करते, मग ते नाही का, तर प्रकृतीचं काम आहे. तथास्तु, जे पाहिजे ते घे, जे जे वांछेल तो ते. तुला जे जे हवंय ते भेटणार आहे, फक्त माग. त्यामुळे काय मागतो, काय बोलतो, हे शुद्धीवर येऊन थोडंसं केलं पाहिजे. आगीचे गोळे सगळे सुटले, तो नवरा शांत बसला, तो काही बोलला नाही, तो काही बोलला नाही. सगळं झाल्यानंतर ती जाऊन झोपली. हा वरून खाली आला. फुटपाथवरती एक बस स्टॉप होता, बस स्टॉपवरती सीट होती, सीटवरती बसला. सीटवरती कसं खाली मन घालून बसला. बसल्यानंतर थोड्या वेळानं, तास 2-3 तासांनी, मध्यरात्रीच्या दरम्यान तिथे पोलिसांचा राऊंड होता. पेट्रोलिंगसाठी पोलीस येतात. ते पोलीस आले आणि त्यांनी म्हटले, ए ओठ, कशासाठी बसला येतो, कुठं जायचं आहे, ओठ, कोण आहे, ओठ. तो काय उठला नाही. पोलीस गेले ढकललं त्याला, असं तो पडला. म्हणजे त्याला किती वेळापूर्वी आत्म्याने त्याचं शरीर सोडलं होतं हे त्यांना समजलं नाही. नंतर PM मधून वगैरे ते क्लिअर झालं असेल. त्याला ती जी ऊर्जा आहे ती बाहेर न पडल्यामुळे ते आतमध्ये राहून त्यांनी हार्टचा अटॅक आणला, हृदय बंद पाडलं, हृदय नष्ट केलं. ती आतमध्ये पण नाही राहिली पाहिजे आणि बाहेरही नाही निघाली पाहिजे. मग आता करायचं काय? बाहेर निघाली तरी शुद्धीवरती निघाली पाहिजे आणि आतमध्ये राहिली तर ती शुद्धीवरती राहिली पाहिजे. बेशुद्धीमध्ये दोन्ही ठिकाणी तुमच्यासाठी नुकसान आहे. जर स्वीकार भाव नसेल, ती स्वीकारली नाही, मात्र आतमध्ये ती राहिलेली आहे. भरपूर लोक आता आध्यात्मिक प्रगतीसाठी जीवन सुखी आनंदी समाधानी होण्यासाठी होम हवन करतात, पूजा पाठ करतात, दान धर्म करतात. आता वारीमध्ये भरपूर ठिकाणी दवाखाने लावले होते, सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सर्व कशासाठी आहे? होम हवन मध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू जाळतो, स्वाहा 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 स्वाहा. 5 प्रकारचे 6 प्रकारचे वेगवेगळे वनस्पती असतात, तेल असतात, तूप असतात, तांदूळ असतं, तीळ आहे. हे सर्व आपण त्यामध्ये जाळतो. ह्याचा अर्थ आहे, उद्देश आहे, शरीरातील षड्रूपूची जी बेशुद्धी आहे ती जाळणे, ती त्यामध्ये नष्ट करणे, ती स्वाहा करणे. ते होत नाही का, तर ती बेशुद्धीमध्ये क्रिया होते. होम हवन यज्ञ कर्म हे आहे कशासाठी? शुद्धी निर्माण होण्यासाठी, बेशुद्धी त्यामध्ये स्वाहा करण्यासाठी. मात्र होते असं, आम्ही होम हवन केले, यज्ञ कर्म केलेला आहे, पूजापाठ केलेली आहे, मी अनुग्रह घेतलेला आहे, याचाच लोकांना अहंकार येतो, याचाच लोकांना षड्रूप वाढतो, याच्यातून लोकांची अजून बेशुद्धी वाढते. हा कचरा अजून वाढतोय, तो कमी नाही होत का? ही सर्व क्रिया, सर्व कृती बेशुद्धीमध्ये करून घेतल्या जातात, बेशुद्धीमध्ये केल्या जातात. ज्या दिवशी या क्रिया शुद्ध अवस्थेमध्ये होतील, ज्यावेळेस लिहून ठेवल्या गेल्या, त्या काळामध्ये ज्यावेळेस लिहिल्या गेल्या, त्यावेळेस ती शुद्धीवरती होत्या. पुढे काळाच्या ओघामध्ये त्यामध्ये बेशुद्धी निर्माण झाली. ही बेशुद्धी आपल्याला पाहायला भेटते. यामुळे अजून कचरा साचत जातोय. हा कचरा कमी झाला पाहिजे. या कचऱ्याचा निचरा कसा करावा, आजच्या या सेशनचा, या लेक्चरचा, या सत आणि संघाचा जो उद्देश आहे तो हाच आहे. हा कचरा कसा बाहेर काढायचा, या कचऱ्यातून कसं बाहेर पडायचं, हे महत्वाचं आहे. एक काम की बात है, ये बताओ, ये पहले बताओ, एक काम की बात है, कचरे का निचरा कैसे करे? या कचऱ्याचा निचरा करण्यासाठी काही गोष्टी आहेत थोड्याशा, जे आपल्या योग ध्यान शिबिरामध्ये आपण नियमित घेतो आणि प्रत्येक आनंदी साधकाला सांगतो, ही क्रिया प्रत्येकाची झाली पाहिजे. कचऱ्याचा निचरा करण्यासाठी नंबर 1,
हा कचरा तयार झाला आणि ही ऊर्जा तयार झाली ना, या ऊर्जेचा वापर करा. वापर करायचा म्हणजे काय करायचं, ज्यावेळेस ही कचरा येतो शरीरामध्ये, ह्यानी ऊर्जा तयार झाली, अंग वगैरे सळसळायला लागते ना, त्यावेळेस व्यायाम करू शकतो, धावू शकतो, पोहू शकतो, सकाळी सूर्यनमस्कार घालू शकतो, आठवड्यातून एखादा दिवस उपवास करू शकतो. ज्या दिवशी भरपूर राग आलेला आहे, कचरा साचल्या, दुसऱ्या दिवशी उपवास करा, पूर्ण वेळ उपवास. स्वतःला सांगा हे कशासाठी आहे, शुद्धीसाठी आहे. ज्यावेळेस अंत टोकाला वाटेल क्लिअर झालेला आहे, तिथून ज्यूस, फ्रूट्स, 50% कच्चा, 50% पक्कार सुरू करा. मात्र ते आतपर्यंत अंतःकरणापर्यंत ती शुद्धी होऊ द्या. लगेच पाणी टाकलं म्हणजे शुद्धी नाही, 2 तास उपाशी राहिला म्हणजे शुद्धी नाही. थोडंसं उपवास, स्वतःशी थोडासा स्वसंवाद होऊ द्या, आतला कचऱ्याची निचरा होऊ द्या. त्यानंतर एक मुद्रा आहे जिला आपण आदिमुद्रा म्हणतो. ज्यावेळेस आपण आईच्या पोटामध्ये होतो त्यावेळेस ही आपली मुद्रा होती. हा हाताचा जो अंगठा आहे हा करंगळीच्या मुळाशी, त्याच्यावर 4 बोटे दाबली जातात. प्रत्येक लहान बाळाचं, प्रत्येक जन्मजात बाळाचं ही मुद्रा असते. या मुद्रेला म्हणतात आदिमुद्रा. काय म्हणतात? आदिमुद्रा. ही आदिमुद्रा शरीरातील राग याच्यावर नियंत्रण करते. हे 5 तत्व आहेत. हाताची 5 बोटे म्हणजे 5 तत्व. पहिलं जल, पृथ्वी, आकाश, वायू आणि हे अग्नी. हे अग्नितत्व आपण पाण्याच्या खाली म्हणजे कशावर ठेवतोय? जलतत्वाच्या मुळाशी, आणि त्यावरून 4 तत्वाचे संस्कार करतोय, ज्यामुळे शरीरात वाढलेला जो राग आहे हा राग कमी होण्यासाठी, ह्या कचऱ्याचा निचरा होण्यासाठी याचा फायदा होतो. आता एक करू शकता, जेवढा राग तेवढं पूर्ण शरीर ताणून धरा, सोडा, ताणून धरा, सोडा, ताणून धरा, सोडा. हे किती वेळ करावं? जोपर्यंत शांत वाटत नाही, प्रसन्न वाटत नाही, तोपर्यंत करा. त्या कचऱ्याचा निचरा ज्या त्या वेळेस होऊ द्या. हे करत असताना दीर्घ श्वसन करू शकता. मोठा श्वास घ्या, हळूहळू हळूहळू हळू सोडा. आता तुम्ही ऑफिसमध्ये आहात, कार्यक्रमाच्या ठिकाणी आहात, माणसामध्ये आहात, तिथे तर लगेच व्यायाम नाही करू शकणार, तिथे लगेच सूर्यनमस्कार नाही करू शकणार, पण एवढं तर आपण करू शकतो. आणि प्रत्येक जण राग आल्यानंतर करतो ते मुठी आवळतो. फक्त त्या मुठी कशा आवळतो आपण? अंगठे बाहेर ठेवून. अंगठे फक्त आत घालायचे आणि मुठी आवळायची, त्याचा फायदा होईल. अंगठे आत ठेवायचे, करंगळीच्या मुळाशी टोक ठेवायचं आणि दाबायचं. त्या कचऱ्याचा निचरा व्हायला सुरुवात झाली. काल दिवसभरात खूप राग आलेला आहे, संध्याकाळी घरी आलात, फ्रेश झालात, सूर्यनमस्कार घातले, कपालभाती केली, अनुलोम विलोम केलं, भस्त्रिका केली, आणि त्यानंतर आदिमुद्रा करा. सकाळी उठल्यानंतर फ्रेश व्हा, थोडंसं चालून या, पळून या, सूर्यनमस्कार घाला. सूर्यनमस्कारानंतर भस्त्रिका, कपालभाती, थोडंसं अनुलोम विलोम आणि आदिमुद्रा. नियमित साधनेने याच्यातून बाहेर पडू शकतो. राग नष्ट करण्यासाठी भक्ती, सेवा, आनंद या गोष्टी आपल्यासाठी खूप गरजेच्या आहेत. या तिन्ही गोष्टीतून आपल्यामध्ये एक शुद्धी निर्माण होईल, बेशुद्धी नष्ट होईल. मात्र राग आपल्याला एकाच गोष्टीमुळे किती वेळा यावा हे पण ठरलं पाहिजे. राग आला पाहिजे, नक्की आला पाहिजे. एकाच गोष्टीमुळे राग किती वेळा आला पाहिजे? एकदा, 2 वेळा, 3 वेळा? जर एकाच गोष्टीमुळे वारंवार आपल्याला राग येत असेल तर ती गोष्ट काय आहे बघा, त्यावर थोडंसं चिंतन मनन करा. जर एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसेल, पटत नसेल, समजत नसेल, उमजत नसेल, तर स्वतःवर काम करण्याची गरज आहे. स्वतःमध्ये चेंजेस करण्याची गरज आहे.
पिंडी ते ब्रह्मांडी संपूर्ण जग बदलायला निघालेत. नाही बदलणार. जग बदलायचं ना, आधी पिंडामध्ये बदल झाला पाहिजे. जो पिंडात आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. बदल करायचा ना, आधी पिंडामध्ये बदल करा. पिंडावरती त्याचा आघात करा. ह्या मुळ आहेत ब्रह्मांडाच्या. इथं पहिल्यांदा बदल झाला पाहिजे. इथं बदल झाला की ब्रह्मांडामध्ये बदल झाला. अशी काही लोक आहेत, तुम्हाला काय सांगायचं आहे, जी लोक मला खूप राग देतात. राग आहे आतमध्ये म्हणून ते फक्त बाहेर काढतायत. इथं 2 कॉमेडी वीर आले आणि त्यांनी जर कॉमेडी केली तर आपण हसतो. आतमध्ये हसू आहे ना, का त्यांनी बाहेरून टाकलं आतमध्ये? नाही, आतमध्ये आहे, त्यांनी फक्त बाहेर काढलं. हे राग बाहेर काढणारी लोक जे आहेत, राग देणारी लोक नसतात, फक्त बाहेर काढणारे लोक असतात. त्यांचा आभार माना, ते बाहेर काढतायत. त्यांचं काय करा, आभार माना, तू माझा आतला सगळा कचरा बाहेर काढला. मात्र किती वेळा एकाच गोष्टीवरून आपल्याला राग आला पाहिजे? 1 2 3 4. जर असं होत असेल की कळत न कळत जर काही देहामुळे लोकांमुळे जर आपल्याला राग येत असेल तर त्यांना भांडू नका, त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही त्यांच्यापासून थोडंसं डिस्टन्स मेंटेन करा. थोडंसं अंतरावरती थांबा. जे शेक हँड करताना ते फक्त नमस्कार करायला सुरुवात करा. थोडंसं अंतरावरती ठेवा. स्वतःला थोडंसं क्वारंटाईन करा. सोशल डिस्टन्सिंग पाळा. 1 हाताचं अंतर ठेवा. कशासाठी ठेवा? जेणेकरून ते आपल्यापर्यंत पोहोचू नये. थोडंसं अंतरात राहा. कारण प्रत्येक ठिकाणी हे आहे आणि प्रत्येकासोबत हेच घडतंय. जे तुमच्यासोबत घडलं हेच माझ्यासोबत एक घडत होतं, घडलं. त्यातून बाहेर पडणं खूप मोठं नाहीये. फक्त तयारी पाहिजे. आतून ज्या अंतःकरणातून ही भावना उठते, रागाची, लोभाची, कामाची, मदाची, मत्सराची, द्वेषाची, ईर्ष्येची, त्या अंतःकरणातून ही भावना उठली पाहिजे. मला या सर्वातून बाहेर जायचं आहे. मला एक शुद्ध, स्वच्छ, आनंदी जीवन जगायचं आहे. त्या अंतःकरणातून ही भावना उठली पाहिजे. त्यासाठी हे सर्व आहे. हा सर्व अट्टास त्यासाठी आहे. त्यासाठी ह्या सर्वांचा खूप चांगला फायदा होईल. जेवढा मोठा, जेवढा जास्त महान आकार तेवढा मोठा राग. जास्त मोठा राग कोणाला येतो? ज्याचा मोठा आकार आहे. शरीराने नाही, अहमनी. अहंकार, अहंकाराची फोड काय आहे आपली? अहम अधिक आकार. जो अहम आहे, स्व, त्याचा जो आकार आहे ते आहे डिग्री. मी पुरुष आहे, मी मुलगा आहे, मी मुलगी आहे, मी स्त्री आहे, मी पती आहे, मी मालक आहे, मी पत्नी आहे, मी मालकीन आहे, मी सून आहे, मी सासू आहे, मी सासरा आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी शिक्षक आहे, मी विद्यार्थी आहे, मी स्कॉलर आहे, मी कलेक्टर आहे. हा आकार आहे आपला. आपण हे नाही, हा आपला आकार आहे. जेवढी लोक ह्या आकारामध्ये अडकतात, तेवढा जास्त राग येतो आणि तेवढं जास्त ऊर्जेंद्रियमध्ये तुम्ही अडकता, षड्रिपूमध्ये तुम्ही अडकता आणि यामध्ये ऊर्जा जास्त जाते. जेवढे तुम्ही कमी आकारामध्ये अडकाल तेवढी तुमची कमी ऊर्जा खर्च होईल. पूर्ण ऊर्जा स्ववरती जाईल, स्वबोधवरती जाईल, स्व आनंदावरती जाईल, स्वतत्वावरती जाईल आणि परमतत्वाला तुम्ही भेटाल. जेवढी ऊर्जा आकारामध्ये नष्ट होईल तेवढं तुम्ही दूर व्हाल. किती लोकांना माहित आहे मी कोण आहे? स्वचा बोध किती लोकांना माहित आहे? आपण आकारात अडकून बसलेलो आहे. मी शरीर, पुरुषाचे शरीर, महिलाचं शरीर, डॉक्टर, इंजिनियर, मी कॉन्ट्रॅक्टर, मी आमदार, मी खासदार. हे पद आहे, हे नष्ट होणार आहे. तुम्ही जे आहात ते नष्ट नाही होणार. जो स्वच्छ आनंद आहे, जो ईश्वराचा अंश आहे,
देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. त्या आत्मेच्या पण केंद्रस्थानी जो स्वच्छ केंद्र आहे, बिंदू आहे, ते आपण आहोत, जो फक्त आनंद आहे. जो जन्माला आल्यानंतर त्यांनी जगाला एकच सांगितलं, आनंदी राहा. आदिमुद्रेमुळे प्रेम, आनंद, मौन हे वाढतं. आदिमुद्रेमुळे शांतता, समाधान, स्वीकार भाव वाढतो. हे आपण आहोत, हे जगाला संदेश दिला. आणि जसे जसे त्याच्यावर संस्कार होत गेले तशी तशी ती मूठ उघडत गेली आणि शेवटी समजले यामध्ये काहीच नाहीये. घेऊन येताना फक्त हेच घेऊन आलो होतो, जाताना हे पण सोडून जातो. राग कमी होण्यासाठी आपल्याकडे एक आयुर्वेदिक गोळी आहे. किती लोकांना पाहिजे? कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण बाहेर थांबा, प्रत्येकाला गोळी देण्यात येईल. मागच्या काही महिन्यापूर्वी नवीन एक लग्न झालेलं कपल माझ्याकडे आलं होतं. लग्न होऊन 4-6 महिने झाले होते. आले, बसले, नाडी परीक्षण करण्यात आलं. नाडी परीक्षण झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं, तुमच्यामध्ये थोडेसे उष्णतेचे विकार आहेत, थोडेसे चिडचिड जास्त होते का हो, जरा राग अति येतो का हो. नवरा उठला आणि त्याने मला मिठीच मारली. साहेब म्हणले, तुम्हीच. म्हटलं झालं काय? नाही म्हणले, सोडा. नाही म्हणले, तुम्हीच. म्हटलं मीच काय पैसे वगैरे घेतलेत काय? नाही म्हणले, यातून मला तुम्हीच बाहेर काढू शकता. मी म्हटलं आहे काय प्रॉब्लेम? तुम्ही सांगितलं ना, हेच प्रॉब्लेम आहेत. होतंय काय नेमकं? काय नाही म्हटले, बायको मुलीसोबत लग्न केले का हिरवे मिरचीसोबत लग्न केले हेच समजत नाही. अहो नाकावरती नाव म्हणले, सगळ्या अंगावरती राग आहे म्हणले. एकदा जर सुरू झाले ना म्हणले ते तोफ, म्हणले ते AK-47 मधल्या गोळ्या बंद होतील, संपतील, पण हिच्या गोळ्या काय बंद होत नाहीत, संपतच नाहीत म्हटले. आणि कधी येईल, कशावर येईल आणि कसा येईल आणि कोणत्या वेळ येईल हे सांगता येत नाही. म्हणजे किती मोठी बेशुद्धी आहे. तुम्हीच यातून बाहेर काढा. मी म्हटलं अरे वा, काढू, आपलं कामच ते आहे. कितीही प्रॉब्लेम असू द्या, मी त्यातून तुम्हाला बाहेर काढेल, फक्त प्रॉब्लेम तुमचे पाहिजेत. हां ठीक आहे म्हटलं, काय अडचण नाही. या 30 गोळ्या आहेत, रोज सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 चोकून खायच्या. त्यांच्या पत्नीला पण त्या गोळ्या दिल्या आणि सांगितलं, सकाळी उठल्या यातल्या 2 गोळ्या चोकून खायच्या, संध्याकाळी 4, 5, 6 वाजता या गोळ्या चोकायला सुरुवात करायची. ठीक आहे. 7 दिवस झाले. 7 दिवसांनी भेटायला आले, त्यावेळेस दोघांनी हात जोडले. म्हणले एवढा छान फायदा झाला, हिला रागच आला नाही म्हटले अजिबात. तुम्ही सांगितलं होतं ना म्हटले ती गोळी चोकायची, तोंड उघडायचं नाही. 7 दिवस अजिबात राग नाही म्हटले. म्हटलं वा. मॅडमना म्हटलं कसं काय? नाही म्हटले, चांगला फायदा म्हणजे काय, बोलायचंच काम नाही. मी म्हटलं बरं ठीक आहे, अजून एक 7 दिवसांच्या गोळ्या देतो, घेऊन जावा. आता फक्त एवढं करायचं. काय करायचं? 7 दिवस जसं तोंड बंद ठेवलं, काय गोष्टी पटो न पटो, जसं 7 दिवस काय गोष्टी बंद ठेवलं, तसं अजून 7 दिवस बंद ठेवायचं. आणि जर अशा काही गोष्टी घडल्या तर आदिमुद्रा करायची. ठीक आहे. 7 दिवसानंतर परत आल्या. त्यांचं सुरूच होतं, मला थोडा येतो. नवरा म्हटला नाही पूर्ण राग गेला म्हटलं ह्याचा. ते म्हणजे थोडा येतो, हे येत नाही म्हटले, पूर्ण राग. अशी बायको म्हणले नशीबवाल्याला भेटते, अशी बायको नशीबवाल्याला भेटते. त्या गोळ्या होत्या कोणत्या? गोळ्या फक्त शरीरातील थोडीशी उष्णता कमी करणाऱ्या गोळ्या होत्या. त्याचा फायदा होतो का? तर होतोच. त्यासोबत महत्वाची गोळी होती, ती म्हणजे मौन नावाची गोळी. तुम्ही जर मौन पाळलं ना, थोडंसं शांत बसलात ना, तर खूप समस्या आपोआप सुटून जातील. खूप समस्या सहज सुटतील, सहज अशाच सुटून जातील. ते पतंग बैठले कधी? एकदा जर वरच्या हवेला लागलं तर फक्त दोरा सोडायचा, ढील द्यायची गरज नाही, ते सहज निघून जात आहे. का? ते लागले एकदा वरच्या हवेला. ती एक अवस्था आहे, मौन अवस्था आहे. जर थोडंसं शांत राहिलं ना, थोडंसं मौन पाळलं ना, खूप गोष्टी निघून जातील,
क्रोधासाठी थोडंसं शांत बसा, थोडं शांत. आता राग आलाय ना, हो आलाय, स्वतःला सांगा थोडं शांत, थोडा वेळ फक्त शांत राहा. ही गोष्ट बोलायची ना, बोलणार आहे आपण, थोडं शांत राहा. त्याने आपल्याला असं वागलं आपल्यासोबत, हां आपण त्याला असं बोलणार आहे, मग थोडंसं शांत राहा, फक्त थोडंसं शांत, थोडंसं शांत. 1 तासाने अर्ध्या तासाने स्वतःला विचारा, हां आता ही गोष्ट आपण त्याला बोलायची, ती बोलणं गरजेचे आहे का? त्या स्वमधून, त्या ऊर्जा स्थानातून, त्या आत्म्याच्या केंद्रबिंदूतून एक उत्तर येईल, हां नाही गोष्ट बोलण्याची गरज, ही गोष्ट बोलण्याची गरज नाही. ते उत्तर आहे, ते सोच उत्तर आहे, ते उत्तर ऐकायचं आपल्याला. 1 तास, 15 मिनिटं, 10 मिनिट आधी थांबायचं. हां आता राग आलाय, भरपूर बोलणार आहे आपण, हेच बोलायचं आहे, पण थोडंसं थांबून, आणि थोडं थांबल्यानंतर विचारा, जे मगाशी बोलायचं होतं ते आता बोलण्याची गरज आहे का? उत्तर येईल नाही, मग नाही बोलायचं आहे. मौन नावाची गोळी, मौन नावाची गोळी. आहारातील बदल, तेलकट, तिखट, आंबट, मुरलेले आंबोलेले पदार्थ कमी खावा, ज्यामुळे खूप समस्या अशाच ठीक होतील, खूप समस्या अशाच निघून जातील. सर्व माता भगिनींना एक विनंती आहे, सर्व आनंदी मातांना विनंती आहे, घरामध्ये जर सुख समाधान आनंद नांदवायचं असेल, घरामध्ये जर प्रसन्न आणि शांत वातावरण ठेवायचं असेल, तर ही जबाबदारी तुमची आहे. घरामध्ये जर निरोगी आरोग्य ठेवायचं असेल, घरातील प्रत्येक सदस्य निरोगी ठेवायचं असेल, ही जबाबदारी आईची आहे, त्या मातेची आहे. तुम्ही स्वयंपाक बनवत असताना, अन्न तयार करत असताना मनामध्ये शांती पाहिजे, तोंडामध्ये थोडंसं नामस्मरण. तुम्हाला जो देव आवडतो त्या देवाचं नामस्मरण करा. तुमचं कुळदैवत असेल, कुळदेवाचं नामस्मरण करा. कोणीच नाही भेटलं तर नवरदेवाचं नामस्मरण करा. पण त्यावेळेस तुमचं प्रसन्न भाव पाहिजे, आनंदी स्वभाव पाहिजे. हे जे मी अन्न बनवत आहे, ह्या अन्नातून माझ्या पतीची, माझ्या मुलांची, माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची निर्मिती होणार आहे. धी, धृती, स्मृती याची निर्मिती होणार आहे. ही जी भाजी आहे, ही भाजी खाऊन त्याचे विचार निर्माण होणार आहेत, त्याच्या शरीरावर या अन्नाने संस्कार होणार आहेत. मग ते अन्न कसं हवं आहे? आनंदी स्वभावाने तयार केलेलं. जर आनंदी स्वभावाने ते तयार केलेलं अन्न असेल, तर प्रत्येकाच्या मनामध्ये आनंदच असणार आहे. पूर्वीपासून आपल्याकडे ज्यावेळेस महिला माता भगिनींना 4 दिवस मासिक पाळीची समस्या असते, मासिक पाळी असते, त्यावेळेस स्वयंपाक बनवू नका म्हणून सांगितलं जायचं. तो काय त्यांच्यावर अन्याय नव्हता, ते त्यांना मिळणारी विश्रांती, घरामध्ये आरोग्य नांदावं हा त्याचा उद्देश होता. त्या मातेला, त्या भगिनीला त्रास होत आहे आणि तुम्ही त्यामध्ये तिच्याकडून कामं करून घेत असाल, तर त्या त्रासाचे संस्कार त्यावरती होतात, हा उद्देश होता. हे शुद्ध ज्ञान होतं, हा शुद्ध विचार होता. त्यामागचं कारण काय आपण न पाहता फक्त म्हणतो अंधश्रद्धा, अंधश्रद्धा. अंधश्रद्धा नाही आहेत. आपल्याला त्यामागचं कारण माहीत नसेल तर आपण अंधश्रद्धा म्हणतो. त्यामुळं बऱ्यापैकी घरात ज्यावेळेस स्वयंपाक बनवाल, त्यावेळेस ते बनवणारा स्वयंपाक हा ऊर्जापूर्ण, आनंदी स्वभावाने, आनंदी भावनेने बनवायला हवा. ज्यावेळेस घरात एखाद्या व्यक्तीने पाणी मागितलं तर उठून घे ना, पाय मोडलेत का, हात मोडलेत का, बडाबडा बडाबडा करू नका. आणि ते नेऊन पाणी द्याल, ते ॲक्सिडेंट होऊन पाय मोडणार आणि हात मोडणारच आहेत. कारण त्या पाण्यावरती ते संस्कार होतात. ते 1 ग्लास पाणी हे शरीरामध्ये 70% पाणी आहे. त्या पाण्याचे संस्कार या 70%वर होणार आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी आपण ही प्रत्येकजण पाणी पित असताना पाण्याकडे थोडंसं बघायचं आणि आभार व्यक्त करा. हे मी काय पित आहे? अमृत पित आहे. हे मी काय पित आहे? आरोग्य पित आहे. हे मी काय पित आहे? आनंद पित आहे. हा भाव त्यावेळेस आपल्या मनामध्ये पाहिजे. हातामध्ये ग्लास आल्यानंतर त्यावेळेस कमीत कमी 3 वेळा तरी धन्यवाद
हा भाव व्यक्त करा. त्या पाण्याकडे बघा. आता चौकामध्ये उभारल्यानंतर असं डोळे झाकून म्हणू नका. ठीक आहे, फक्त पाहू तरी शकतो, कारण कॉमन सेन्स पण आपण यूज केला पाहिजे. कॉमन सेन्सचा पण स्वच्छ वापर झाला पाहिजे. कुठे काहीही करून नाही चालणार. नाही, चौकामध्ये बसलं की तू पाणी, तू आनंद आहे, तू अमृत आहे, तू स्वच्छ आहे, तू आनंदी आहे म्हटला तरी चालेल, फक्त त्यांनी तुम्हाला कृपा मायला घेऊन जाऊ नये म्हणजे झालं. त्यामुळे बघा त्याच्याकडे, ती भावना त्याच्यावर आनंदाची टाका आणि प्या. म्हणून सांगतो, शरीरात रोग असेल कमी खावा, मनात दुःख भावना असेल कमी खावा. आपल्याकडे एखादा व्यक्ती जर घरामध्ये मृत झाला तर 3 दिवस त्या घरामध्ये स्वयंपाक बनवला जात नाही का? कारण ते दुःखी संस्कार त्या अन्नावरती होऊ नये, ते अन्न खाऊन अजून आपल्या मनावरती दुःख वाढू नये, हा त्यामागचा उद्देश आहे. चूल पेटवली जात नाही अजूनही ग्रामीण भागामध्ये, गावाकडे. किती मोठी महान परंपरा आणि संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. किती पुण्य असेल, या संस्कृतीमध्ये आपला जन्म झालेला आहे. हा सर्व केलेला अट्टहास, हे सर्व झालेली सेवा ही त्याच वेळी कामी येईल ज्यावेळी तुमच्या त्या अंतःकरणातून, हृदयातून हा भाव निर्माण होईल की या सर्वातून मला मुक्त व्हायचं आहे, मला शुद्ध, स्वच्छ, आनंदी जीवन जगायचं आहे. शुद्धीवर या, स्वच्छ आनंदाची मागणी करा, बेशुद्धी नष्ट करा. जीवन खूप सुंदर आहे. जीवन आनंदी घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. त्यातून आनंद घ्या, निरोगी राहा, आनंदी राहा. सर्व माता भगिनीला जो केलेला उपदेश मंत्र आहे तो प्रत्येकाने जप करा. स्वयंपाक बनवताना घरातलं वातावरण स्वच्छ असावं, मनामध्ये स्वच्छ भाव असावे. आज या ठिकाणी आपण सर्वांनी जी आपली सेवा करण्याची संधी दिलीत त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वजण निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.